देशात लोकसभा निवडणुकीचे वारे शांत होत नाही, तोच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेप्रमाणेच जे संपादन करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे, तर राज्यातील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी महायुतीने देखील कंबर कसली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील भंडारा विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा ठरतो. हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण भंडारा विधानसभा मतदारसंघाचं अनालिसिस करूया. नमस्कार, तुम्ही बघताय माइंड क्लिक. भंडारा विधानसभेसाठी महायुतीतील शिंदे गट आणि भाजपा, तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस प्रामुख्याने दावेदारी करत आहे. 2019च्या निवडणुकीत भोंडेकर यांनी भाजपचे अरविंद भालाधरे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. भोंडेकरांनी अगोदर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला, तर नंतर शिंदे यांच्या बंडात सामील होत सत्तेचे राजकारण केले होते. मागील 2.5 वर्षाच्या कालावधीत भरपूर विकास निधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून भंडारा विधानसभा क्षेत्रात आणला गेला. सध्याची परिस्थिती बघता भोंडेकरच शिंदेचे खास शिलेदार असल्याने भंडाराची उमेदवारी शिंदे गटातून भोंडेकर यांना निश्चित मानली जात आहे. मात्र हे चित्र वाटते तितके सोपे नाही, असेही काही राजकीय जाणकार सांगतात. स्वर्गीय आमदार राम आसवले यांच्या काळापासूनच भंडारा विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी 2019च्या निवडणुकीत सुद्धा भाजपने भालाधरे यांच्या रूपाने प्रयोग केला नसता तर निवडणुकीचे निकाल काही वेगळे असते, असेही भाजपचे कार्यकर्ते खासगीत बोलतात. त्यामुळे मित्रपक्ष असलेला भाजप भोंडेकरांसाठी इतक्या सहजपणे ही जागा सोडेल असे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत सुद्धा भोंडेकरांनी भाजपसोबत समन्वय ठेवला नव्हता, असेही त्यांच्यावर आरोप होतात. नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हा मेळाव्यात ही जागा भाजपनेच लढावी असा ठराव सुद्धा घेण्यात आला. असे झालेच तर भाजप विधानसभेचे प्रमुख असलेले अनुप ढोके यांना उमेदवारी देऊ शकते. अनुप ढोकेंचा तरुण हिंदुत्ववादी चेहरा व पक्षातील वरिष्ठांशी असलेले जवळचे संबंध ही त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू आहे. याशिवाय नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आशिष गुंडाणे हे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दलित बहुजन समाजातील मतदान भाजपच्या बाजूने करण्यासाठी गुंडाणे यांच्या उमेदवारीचा प्रामुख्याने विचार केला जाऊ शकतो. जर इथे भाजपने उमेदवार दिलास तर मात्र भोंडेकरांना वेगळा विचार करावा लागू शकतो, असेही राजकीय जाणकार सांगतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे विजयी झाले होते. पडोळेंच्या या विजयात भंडारा विधानसभेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. तब्बल 20,000ची लीड या मतदारसंघात काँग्रेसला मिळाली होती. या विजयाने काँग्रेसमधील इच्छुकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिपकाटे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांदे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांची पवनी तालुक्यात चांगलीच ताकद असल्याचे बोलले जाते. विधानसभेच्या अनुषंगाने नाना पटोले ठरवतील तोच उमेदवार असे समीकरण असले तरी धनंजय तिरपुडे, प्रेमसागर गणवीर, मदन रामटेके असे अनेक नेते इच्छुक आहेत. पूजा ठवकर यांना उमेदवारी देऊन कुणबी दलित असे समीकरण तयार करण्याची रणनीती सुद्धा असू शकते. मात्र हे समीकरण साधून नाना पटोले दलित मतदारांचा दोष ओढवून घेतील असे वाटत नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गट सुद्धा भंडारा विधानसभेसाठी आग्रही आहे. उद्धव ठाकरे यांनी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी घोषणा देत बंडखोरी झालेल्या सर्वच ठिकाणी उमेदवार देण्याची रणनीती तयार केल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातून सुद्धा दीपक गजभिये, चंद्रकांत उके, आकाश दुर्गे अशी अनेक इच्छुकांची गर्दी असली तरी नरेंद्र पहाडे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नरेंद्र पहाडे यांनी भाजपातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पहाडे यांनी तगडा जनसंपर्क साधत कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. मात्र विरोधक पहाडे यांचा उल्लेख बाहेरील पार्सल
असा करत त्यांच्या आव्हानाला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेप्रमाणे नवा चेहरा येईल की जुनं ते सोनं मानून भोंडेकरांना पुन्हा स्वीकारलं जाईल, याचे उत्तर जनता मतदानातून देणार आहे. धन्यवाद. तुम्ही बघताय माइंड क्लिक.